नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर 2 दिवस व्हिडिओ टाकले नाहीत कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती. तर आज आपण जे बनाना मफिन्स असतात ते कसे बनवायचे त्याची रेसिपी शिकणार आहोत. तर आपण बनाना मफिन्स बनवण्यास सुरुवात करूयात. याला तुम्ही मफिन्ससुद्धा म्हणू शकता किंवा कपकेकसुद्धा म्हणू शकता. खूप इझी आहे बनवणं. तेही गॅसवरती मी पातेलं आणि कढाईमध्ये कसं बेक करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. तेही खूप कमी साहित्यामध्ये आपले जे मफिन्स आहेत ते बनवून रेडी होणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे बघू शकता आपल्याला मफिन्स बनवण्यासाठी इथे 2 पिकलेले बनाना लागणार आहेत. ते मी 2 साली काढून घेतलेले आहेत आणि त्याला छान असं मॅश करून आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही जे आपल्या घरी काटा चम्मच असतात त्याने सुद्धा अशा पद्धतीनं मॅश करू शकता किंवा मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता. एक वेळ मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडे मोठे मोठे असे याचे पीस असले की खाताना थोडंसं छान लागतं म्हणून असं करून घेतलेलं आहे. इकडे बघू शकता बनाना छान असं मॅश करून झालेलं आहे. तर याच्यामध्ये बारीक करून मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप होईल इतकी साखर इथे मी वापरलेली आहे. 2 चमचे होईल इतकं तुम्ही जे पोहे वगैरे खातो त्या चमच्यानं तेल टाकू शकता. मी इथे मोठ्या चमच्याने 1 चमचा घेतलेला आहे आणि जे मेजरिंग कप असतात त्याने परफेक्ट असं मेजरिंग जे हे आपण सामान यूज करतो त्याचं होतं. तर तुमच्याकडे मेजरिंग कप जर का नसतील तुम्ही आपल्याकडे जो घरात प्लेन पाणी पिण्याचा ग्लास असतो तो घ्यायचा, पण प्लेन घ्यायचा आहे आणि त्याचा पूर्ण 1 ग्लास भरून इतकं घ्यायचं आहे आणि अर्धा कप म्हणजे अर्धा ग्लास आणि 1/4 म्हणजे पूर्ण अर्ध्यातला अर्धा असं मेजरमेंट तुम्ही लावू शकता. तर इकडे बघू शकता जितकी मी साखर घेतलेली आहे अर्धा कप तितकंच मी दूधसुद्धा घेतलेलं आहे. दूध तुम्ही थंड घ्यायचं आहे, गरम दूध नाही वापरायचं. तर हे छान असं मी मिक्स करून विस्करच्या मदतीनं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक चाळण अशी ठेवून त्याच्यामध्ये बघू शकता हा 1 कप आहे म्हणजे 240 ml असा आहे. तर 240 ग्रॅम ml म्हणू शकता इतकं मी मैदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अजून थोडी टेस्ट वाढवण्यासाठी मी मिल्क पावडरसुद्धा घेणार आहे. ती 1/4 कप इतकी घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण दूध तर वापरलेलंच आहे पण मिल्क पावडरने थोडीशी अजून छान टेस्ट येते. आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहोत. इथे बघू शकता अर्धा चमचा होईल इतकी बेकिंग पावडर मी 2 वेळा घेणार आहे म्हणजे 1 चमचा होईल इतकं आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचे आहे. इकडे बघू शकता मी 2 वेळा अर्धा चमचा घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने अर्धा चमचा होईल इतकं फक्त बेकिंग सोडासुद्धा टाकायचा आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा जो असतो तो मी इथे टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला चाळणीतून छान असं चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्याने काय होतं जे बेकिंग पावडर मिल्क पावडर आहे ते सगळीकडं छान असं मिक्स होतं म्हणून आपल्याला असं चाळूनच घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे छान असं पॅलेट नाईफच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परफेक्ट मेजरमेंट आहे. मैत्रिणींनो, जर का तुम्हाला अशा पद्धतीने मैदा घालून जर मफिन्स बनवायचे नसतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. जितका मी मैदा घेतलेला आहे तितकंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. बघू शकता एक्स्ट्रा काही दूध वगैरे सुद्धा आपल्याला वापरायची काही गरज पडलेली नाही. परफेक्ट असं आपलं जे बॅटर आहे ते बनवून इथे रेडी झालेलं आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे पेपर मोल्ड असतात ते आपल्याला भेटून जातात. तर याच्यामध्ये आपण कप केक बनवणार आहोत आणि 1 कप मैद्यामध्ये 12 कप केक मफिन्स बनवून इथे रेडी होतात. तर इकडे बघू शकता जे आपलं बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचा चमचा असतो. चमच्याच्या मदतीने आपण या मोल्डमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. याने पटकन असं होऊन जातं आणि इकडे बघू शकता हे जे पेपर मोल्ड आहेत त्यामध्ये मी 6 भरणार आहे आणि दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा कप मोल्ड
मिळतात, जे पेपर मोल्ड असतात ते कपकेकसाठी, ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून इथे दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। प्रत्येकाच्या घरात लहान मुलंही असतातच। मार्केटमधून प्रत्येक वेळी बेकरीतून घेऊन येण्यापेक्षा आपण पटकन असं मुलांना घरी बनवून देऊ शकतो, आणि तेही घरातल्या साहित्यापासून। आणि गॅसवरती बेक करायचा आहे, OTGची तर अजिबात गरज नाही। तर इकडे बघू शकता, जे काजू बदामचे काप आहेत ते मी इथे करून ठेवले होते, आणि थोडंसं मी याच्यावरती टाकणार आहे। हे बदाम आणि काजूचे गार्निशिंग याच्यावर केल्यानंतर खूप छान दिसतात कपकेक। आणि थोडेसे असे चॉकलेटचे चोको चिप्स असतात, तेही तुम्ही टाकू शकता। जर हे चोको चिप्स तुमच्याकडे नसतील तर जी आपल्याला दुकानामध्ये कॅडबरी भेटते, तीही सुद्धा छोटे छोटे काप करून तुम्ही याच्यावरती टाकू शकता। तर इकडे बघू शकता, हे मफिन्स आपले 6 इथे बनवून रेडी झालेले आहेत। आता मी तुम्हाला कपकेक बनवून दाखवणार आहेत। अशा प्रकारचे जे पेपर मोल्ड असतात ते आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातात, बेकरीत किंवा जिथं केकचं सामान भेटतं तिथं हे असे भेटून जातात। आणि जे हे मोल्ड आहेत याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही, पटकन असे याच्यामध्ये बेक होतात आणि चिकटत सुद्धा नाहीत। जर का तुमच्याकडे अशा प्रकारचे मोल्ड नसतील तर तुम्ही घरात आपल्या वाटी असते तर वाटीमध्ये सुद्धा तुम्ही बेक करू शकता। वाटीमध्ये बेक करताना फक्त थोडंसं त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे वाटीला, आणि बटर पेपर त्याच्यामध्ये टाकून त्यात तुम्ही बेक करू शकता, म्हणजे ते चिकटतही नाहीत आणि छान असे बेक होतात। तर इकडे बघू शकता, आपलं जे बॅटर आहे ते पूर्ण 12 कप आहेत, त्या 12 कपामध्ये परफेक्ट असं हे जे बॅटर आहे ते बसलेलं आहे। याला थोडंसं आपल्याला फक्त टॅप टॅप करायचं आहे, अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं, जेणेकरून याच्यात जे एअर बबल्स असतात ते निघून जातात। आणि याच्यावरती टॅप टॅप करून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला वरती गार्निशिंगसाठी काजू बदाम आता मी इथे टाकलेला आहे। तुमच्याकडे काजू बदाम जरी नसतील तर चॉकलेटसुद्धा टाकू शकता, आणि चॉकलेटही नसेल तरी काजू बदामसुद्धा टाकू शकता। तर या ठिकाणी याची गार्निशिंग करून रेडी झालेली आहे, आणि हे जे 12 कपकेक्स मफिन्स आहेत ते आपण आता बेक करणार आहोत। अशा पद्धतीची आपल्याकडे चाळणी तर असतेच किंवा मोदक पात्र असतं, तर त्यामध्ये हे जे पेपर मोल्ड आहेत ते मी ठेवून दिलेले आहेत, बघू शकता। आता आपण याला पातेल्यामध्ये आणि कढाईमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊयात। इकडे बघू शकता, कढई मी गरम होण्यासाठी 10 मिनिटे ठेवली होती, आणि याच्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे, जेणेकरून पूर्ण कढाईला आपलं जे हे सिलिकॉनचं मोल्ड आहे ते टच होणार नाही। फक्त आपल्याला याच्यावरती पॅक करून झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून बाहेरची हवा जी आहे ती आत गेली नसली पाहिजे। पूर्ण पॅक बंद असं याच्यावरती झाकण लावून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता, पातेल्यामध्ये सुद्धा मी एक स्टँड ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ही चाळण ठेवून ते सुद्धा बेक होण्यासाठी ठेवलेलं आहे। फक्त 25 मिनिटे लागणार आहेत बेक होण्यासाठी। 25 मिनिटात आपले जे कपकेक मफिन्स आहेत ते रेडी होणार आहेत। गॅस एकदम मीडियम ठेवायचे आहे। तर इकडे बघू शकता, 25 मिनिटामध्ये आपले जे कपकेक मफिन्स आहेत ते बनवून इथे रेडी झालेले आहेत। आणि याला आपण चेक करायचं आहे, अशा पद्धतीची टूथपिक असते त्याने आपण चेक करू शकतो। आणि इकडे बघू शकता, जी टूथपिक आहे ती एकदम क्लीन अशी निघलेली आहे, म्हणजे आपले हे मफिन्स छान असे बेक झालेले आहेत। तर आपण जे कढाईमध्ये ठेवले होते सिलिकॉनच्या मोल्डमध्ये तेही एक वेळ चेक करून बघूयात। याचा जो बनानाचा फ्लेवर आहे तो बेक झाल्यानंतर येत आहे, खूप छान असा। आणि बघू शकता, ही सुद्धा टूथपिक मफिन्सची क्लीन आलेली आहे। तर आपले हे मफिन्स एकदम छान असे बेक झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, बघू शकता, फक्त 25 मिनिटामध्ये आपले जे बनाना मफिन्स कपकेक आहेत ते बनवून इथे रेडी झालेले आहेत। आणि ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करून बघा। जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे बघू शकता, छान असा याचं लुक किती आलेला आहे। तर तुम्हाला याच्यातला एक जो मफिन्स आहे तो मी एक वेळ
दाखवणार आहे तो किती छान असा बेक झालेला आहे। थोडंसं गरम आहेत, अजून गरम आहेत तरीसुद्धा इतकं छान असं क्लीन निघतात। बघू शकता तुम्ही, जो हा मफिन्स आहे तो मी तुम्हाला एक वेळ दाखवते। बघू शकता खाली जरासुद्धा किंवा जळलेलं नाही, करपलेलं नाही, एकदम छान असे परफेक्ट इथे मफिन्स जे आहेत ते बेक झालेले आहेत। बघू शकता वाफा निघत आहेत, अजून गरम आहे। थोडंसं तुम्ही थंड करून हे काढून असं खायला देऊ शकता, पण गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागतात। तर याची जाळीसुद्धा बघू शकता किती छान पडलेली आहे, किती छान असं बेक झालेले आहेत मफिन्स। तर हे जे पेपर मोल्डमधले छोटे मफिन्स होते ते आहेत। तुम्हाला इकडे जो मोठा मोल्ड आहे कपकेकचा तोही मी एक वेळ दाखवते। याच्यामध्ये सुद्धा अजिबात चिकटलेलं नाही, ते तुम्हाला दाखवते। बघू शकता तेलची तर अजिबात गरज लागली नाही, मी याला अजिबात तेल लावून घेतलं नव्हतं, तुम्ही तर बघितलंच होतं। तर बघू शकता हे किती पटकन असं मोल्डपासून म्हणजे निघत आहेत, थोडंही चिकटलेलं नाही। बघू शकता किती छान असे आपले हे सुद्धा कपकेक जे आहेत ते बनवून इथे रेडी झालेले आहेत। बघितलं अजिबात चिकटलेलं नाही किंवा करपलेलं नाही, फक्त 25 मिनिटात आपले हे मफिन्स बनवून रेडी झालेले आहेत। बघू शकता एकदम जाळीदार परफेक्ट असे बेकरी स्टाईल आपले हे मफिन्स बनवून इथे रेडी झालेले आहेत। तेही आपण गॅसवरती बनवून रेडी केलेले आहेत। तर OTGची काहीही गरज नाही, अशा पद्धतीचे कपकेक मफिन्स तुम्ही बनवून अगदी 25 मिनिटात रेडी करू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।